नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि आजच्या दिनविशेषमध्ये तुमचं सगळ्यांचं मी खूप मनापासून स्वागत करते. आज 28 ऑगस्ट 2024 बुधवार, तिथी नवमी. अर्धरात्री 1:32 नवमी राहणार आहे. त्याच्यानंतर दशमी तिथी प्रारंभ होणार आहे. नक्षत्र रोहिणी दुपारी 3:37 त्यानंतर मृगशीर्ष नक्षत्र असणार आहे. राहुकाळ दुपारी 12:22 ते दुपारी 1:56 असणार आहे. उत्तराषाढा नक्षत्र सकाळी 9:34 आणि त्यानंतर श्रवण नक्षत्र प्रारंभ होणार आहे. चंद्र दिवस रात्र मकर राशीत संचार करेल. हे झालं आजचं पंचांग. आजच्या दिवशी काय काय घडलं इतिहासात ते आपण आज पाहूयात. 1845 साली सायंटिफिक अमेरिकन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. 1916 पहिलं महायुद्ध, जर्मनीने रोमानिया विरुद्ध युद्ध पुकारलं. 1916 पहिलं महायुद्ध, इटलीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं. 1931 फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने शस्त्रसंधी करार केला. 1937 टोयोटा मोटर्स ही स्वतंत्र कंपनी बनली. 1990 इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचं जाहीर केलं. 1986 भाग्यश्री साठे ही 1986 बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय मास्टरची पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली. आणि मला असं वाटतं भारतीय बुद्धिबळाचा इतिहास तसंच महिलांच्या बुद्धिबळाच्या इतिहासामध्ये हा एक खूप महत्त्वाचा टप्पा होता. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. 28 ऑगस्ट 2008 रोजी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचा भारतीय राजकारणातील प्रभाव आणि भूमिका ओळखून फोर्ब्स मासिकाने जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत त्यांचं नाव समाविष्ट केलं. भारतीय संसदेने लोकपाल विधेयकाच्या प्रमुख मागण्यांना पाठिंबा देणारा ठराव मंजूर केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी 28 ऑगस्ट 2011 रोजी आपलं 13 दिवसांचं उपोषण सोडलं. भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधूने 28 ऑगस्ट 2017 रोजी बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकलं. ही पण एक खूप अभिमानाची गोष्ट. 2018 भारतीय ॲथलीट मनजीत सिंग जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत सुवर्णपदक त्याने जिंकलेलं आहे. अशा या इतिहासात ज्या काही घटना घडलेल्या असतात ज्याने आपला अभिमान पुन्हा वाढतो, द्विगुणित होतो. म्हणून ही इतिहासामध्ये घडलेल्या घटना ज्या आहेत त्या आपण आजच्या दिवशीच्या पुन्हा ऐकत असतो. आजच्या दिवशी जन्म कोणाचा झालेला आहे? 1749 जर्मन महाकवी कलाकार योहान युल्फगॉंग गटे यांचा. परत 1896 उर्दू शायर रघुपती सहाय उर्फ आपल्याला फिराक गोरखपुरी यांचं नाव माहिती आहे, त्यांचा जन्म आज झालेला होता. 1906 रंगभूमी अभिनेते चिंतामणी गोविंद तथा मामा पेंडसे यांचाही जन्म आजचा आहे. 1918 मराठी चित्रपट प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांचाही जन्म आजच्या दिवशी झालेला होता. 1928 भारतीय पदार्थ वैज्ञानिक MGK मेनन यांचाही जन्म आजचा. 1928 साली सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खा यांचाही आजचा जन्म. 1934 सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा सुजाता मनोहर यांचाही जन्म आजचा. 1938 कॅनडाचे पंतप्रधान पॉल मार्टिन यांचा जन्म आजचा. 1954 भारतीय इंग्लिश अर्थशास्त्री रवी कंबूर यांचा जन्म आजचा. 1965 पोकेमॉन जे खूप प्रसिद्ध आहे मुलांमध्ये, त्यांचे निर्माते जे आहेत सातोशी ताजिरी यांचा जन्म आजचा. 1966 माजी खासदार प्रिया दत्त यांचा जन्म आजचा आहे. आज आजच्या दिवशी ज्यांचा जन्म झालेला आहे अशा सगळ्या मुलांना मी खूप खूप शुभेच्छा देते. 28 ऑगस्ट हा स्मरण दिन ज्यांचा आहे ते म्हणजे जयपूरचे राजे मिर्झाराजे जयसिंग, भारतीय स्वातंत्र्य सैनिक विचारवंत रावसाहेब पटवर्धन, इजिप्तचे पहिले राष्ट्रपती मोहम्मद नागूब आणि लेखक चित्रकार पटकथाकार व्यंकटेश माडगुळकर यांचाही आज स्मरणदिनी आहे. आजच्या या स्मरणदिनी या सगळ्यांचं स्मरण करून त्यांना मी विनम्र अभिवादन करते. आजचा हा दिनविशेष असाच संपला. उद्या पुन्हा भेटू उद्याच्या भागात. नमस्कार.